एकदा का हे घरचं अल्फान्सो मँगो आणि शालिमार आईस्क्रीम खाल्लं ना, तर बाहेरचं आईस्क्रीम पुन्हा खावंसंच वाटणार नाही. इतकं स्मूथ आणि मलाईदार आईस्क्रीम घरच्या घरी बनवू शकता यावर तुमचा विश्वास बसणार नाही. अमूलसारखी टेस्ट, पण ही घरच्या घरी आपल्या हाताने बनते याचा आनंद वेगळाच. तर उन्हाळ्यात सगळ्यात जास्त डिमांड असणार हे 2 फ्लेवर बनवूया. सर्वात प्रथम अल्फान्सो मँगो आईस्क्रीमची रेसिपी पाहूया. त्यासाठी मी मध्यम आकाराचा इथे हापूस आंबा स्वच्छ पाण्याने धुवून 1 तासासाठी भिजवून ठेवला होता. आता आपण तो आंबा घेतलेला आहे आणि चाकूच्या साहाय्याने आपण त्याला कट करून घ्यायचा आहे. हापूसचा आंबा घेतल्याने त्याचा रंग, टेक्स्चर आणि आईस्क्रीम स्मूथ होते. त्याबरोबरच चवीलाही ती खूप छान लागते. अशा प्रकारे चाकूच्या साहाय्याने आपण याला कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून याचा गर आपल्याला पटकन काढता येईल. मिक्सरचं भांडं घेऊया. त्यामध्ये आंब्याचा आपण चमच्याच्या साहाय्याने गर काढून घ्यायचा आहे. या पद्धतीने गर अलगद निघतो आणि हातही खराब होत नाही. फ्रेंड्स, तुम्हाला मँगो आईस्क्रीमचे विविध रेसिपी जर पाहिजे असेल तर त्याची लिंक तुम्हाला आय बटन आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. याचबरोबर चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम, मँगो मस्तानी कशी करायची याचेही व्हिडिओ अपलोड केलेले आहे. त्याची प्लेलिस्ट तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळून जाईल. अशा प्रकारे आपण सर्व गर काढून घेतलेला आहे. पाणी न घालता असंच आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी मी अमूलची क्रीम घेतलेली आहे. ही क्रीम 250 ml आहे. आता ती आपण कपमध्ये काढून घेऊया. ही 1 कप क्रीम आहे. आता आपण एका भांड्यामध्ये ती क्रीम काढून घेतलेली आहे. जेव्हा आपण ही क्रीम फेटतो त्याआधी आपण हे भांडं फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून ते टेम्परेचर मेंटेन ठेवतं आणि आपली क्रीम लवकर बीट होते. 5 मिनिटासाठी बीटरने छान क्रीम फेटून घ्यायची असेल. जर तुमच्याकडे बीटर नसेल तर तुम्ही हँड बीटरचा वापर करू शकता, परंतु पातेल्याच्या खाली तुम्हाला बर्फ ठेवायचा आहे. त्यावर क्रीमचं पातेलं ठेवून तुम्ही हँड बीटरने ही क्रीम फेटू शकता. आता यामध्ये 1/4 कप आपण येथे कंडेन्स मिल्क घातलेला आहे. तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर थोडं तुम्ही कंडेन्स मिल्क थोडंसं आणखीन ॲड करू शकता, परंतु हे प्रमाण परफेक्ट आहे. आता त्यामध्ये मँगो इसेन्स मी 1 चमचा घातलेला आहे आणि आपण आंब्याची जी प्युरी होती ती मिक्सरमध्ये काढली होती ती त्यात घालायची आहे. आता सर्व मिश्रण आपण बीटरने पुन्हा 5 ते 7 मिनिटं छान फेटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा रंग या आईस्क्रीमचा झालेला आहे. ही आईस्क्रीम एकदम मार्केटसारखी चवीला लागते आणि करायला खूप सोपी आहे. 5 मिनिटात तयार होते. आईस्क्रीमचं मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे. आता एक एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर एकदम क्रीमी झालेलं आहे. आता त्यावर आपण थोडेसे कट केलेले अल्फान्सो मँगोचे तुकडे टाकायचे आहे. हे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता, नसेल तरीही चालेल. अशा पद्धतीने मिश्रण टाकल्यानंतर आपण रॅप पेपर घेतलेला आहे आणि रॅप पेपरने आपल्याला हा टिफिनचं कंटेनर पॅक करून घ्यायचा आहे, जेणेकरून यामध्ये हवा जाणार नाही, आईस क्रिस्टल होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ही एक खास टिप्स तुम्ही लक्षात ठेवा. अशा पद्धतीने रॅप पेपर लावलेला आहे. आता झाकण लावून आपण याला फ्रीझरमध्ये 5 ते 7 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. आता 5 ते 7 तासानंतर बघूया आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे. आता झाकण काढूया आणि रॅप पेपर काढून घेऊया. तुम्ही बघू शकता टेक्स्चर किती छान अशी आईस्क्रीम तयार झालेली आहे.
स्कूपरने आपण आईस्क्रीम सर्व करूया. तुम्ही बघू शकता क्रीमी, मलाईदार आणि मऊसूद अशी आईस्क्रीम घरच्या घरी आपण तयार केलेली आहे. टेक्स्चरवरूनच लक्षात येतं की आईस्क्रीम किती सुंदर झालेली आहे. फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्स परिवारासोबत रेसिपी नक्की शेअर करा. आता आपण दुसरा फ्लेवर म्हणजे शालीमार आईस्क्रीमची रेसिपी पाहूया. त्यासाठी मी इथे 10 ते 15 काजू आणि 10 ते 15 बदाम भिजवले होते आणि त्याचे साल काढून आपण आता याला मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून पेस्ट बनवून घ्यायची आहे. थोडं रवाळ पेस्ट ठेवायची आहे. पुन्हा मी अमूलची 250 ml ची क्रीम घेतलेली आहे. ही 250 ml ची क्रीम म्हणजे 1 कप त्याचं प्रमाण असतं. आता आपण ही क्रीम एका पातेल्यात घालूया. आता आपण बीटरच्या साहाय्याने ही क्रीम फेटून घ्यायची आहे. 5 मिनिटं छान आपल्याला क्रीम फेटून घ्यायची आहे. क्रीम फेटल्यानंतर ती दुप्पट तयार होते. तुम्ही बघू शकता क्रीम छान फेटल्या गेलेली आहे. आता त्यामध्ये आपण 1/4 कप कंडेन्स मिल्क घालायचं आहे. आणि 1 टीस्पून मी येथे रोज इसेन्स घातलेला आहे. 2 टीस्पून मी येथे गुलकंद घातलेला आहे. गुलकंद ऑप्शनल आहे. रोज इसेन्स घातला तरी चालतो, पण गुलकंद घातल्याने त्याची टेस्ट आणखीन वाढते. आणि त्यामध्ये आपण भिजवलेले जे ड्रायफ्रुट्सची पेस्ट होती ती घालायची आहे. सर्व मिश्रण आपण छान एकत्र करून घ्यायचं आहे. आता बीटरने पुन्हा आपल्याला याला छान एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व फ्लेवर एकत्र येतील. 5 मिनिटं बीट केल्यानंतर आता आपण याला एअरटाईट कंटेनरमध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे. रोज पेटल्सनी गार्निश करा. नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. आता रॅप पेपर घेऊन त्याला रॅप करायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये आईस क्रिस्टल होणार नाही. पूर्णपणे आपल्याला याला एअरटाईट कंटेनर पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यात कुठलीही हवा जाणार नाही. आता 5 ते 7 तास फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता आईस्क्रीम अशी छान तयार झालेली आहे. आता आपण रॅप पेपर काढून घ्यायचा आहे. स्कूपच्या साहाय्याने आपण याला सर्व करूया. तुम्ही बघू शकता मलाईदार मऊ अशी उन्हाळ्याच्या सुट्टीत बच्चे कंपनींना खुश करणारी अशी रेसिपी तयार झालेली आहे. बाहेरच्या भेसळयुक्त आईस्क्रीमपेक्षा घरच्या घरी कमी साहित्यात हायजेनिक पद्धतीने बनवलेली आईस्क्रीम कधीही चांगली. अल्फान्सो मँगो आईस्क्रीम आणि शालीमार आईस्क्रीमची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन नक्की दाबा.